जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट 2025 पॅटर्न मधील ॲडव्हान्स अकाउंटिंग टॅक्सेशन या स्पेशलायझेशन ग्रुपमधील ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून एम.कॉमचे जे काही फ्रेश विद्यार्थी असणार आहे यांच्यासाठी विद्यापीठाने पॅटर्न चेंज केलेला आहे. त्याच्यामुळं हा नवीन फॉर्मॅट अपडेटेड फॉर्मॅट आपण बघणार आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क हे पडून जातील. तर या विषयाच्या क्वेश्चन पेपरची तयारी करत असताना फॉर्मॅट कसा आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते विचारले जातील, कोणत्या चॅप्टरवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतील, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स अकाउंटिंग हा सब्जेक्ट तुम्हाला 4 क्रेडिटसाठी असणार आहे. यासाठी टोटल 100 मार्क असतात. त्यामध्ये इंटरनल 40 मार्कांची असेल, तर युनिव्हर्सिटीची एक्झाम 60 मार्काची असणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी तुम्हाला 3 तास आहे. परीक्षेचं माध्यम इंग्रजी असणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला इंटरनलला 40 पैकी 16 मार्क लागतील. तर युनिव्हर्सिटीची एक्झाम जी काही 60 मार्काची होणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला किमान 24 मार्क मिळवणं अपेक्षित असणार आहे. यामध्ये क्वेश्चन पेपरचा जो काही पॅटर्न असणार आहे युनिव्हर्सिटी एक्झामचा, त्यामध्ये टोटल तुम्हाला परीक्षेत 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न आणि 6वा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे क्वेश्चन्स आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ओके. समोर तुम्हाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न दिसेल, ज्यामध्ये टोटल 6 प्रश्न आहे. त्यातील पहिला प्रश्न हा फिल इन दी ब्लँक्स 5 मार्काला असेल. प्रत्येक चॅप्टरवरती तुम्हाला 1 किंवा 2 शॉर्ट नोट्स फिल इन दी ब्लँक्स विचारले जातील. त्यामधून तुम्हाला 5 इंची उत्तर लिहायची आहे. सगळ्याच्या सगळ्या इंची उत्तर लिहिली तरी काही हरकत नाही. जे बरोबर 5 असतील ते कन्सिडर केले जातील. पुढे आहे क्वेश्चन नंबर सेकंड, डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन. म्हणजेच हा ब्रॉड क्वेश्चन विचारला जाणार आहे, जो चॅप्टर नंबर 1 वर आधारित आहे. त्यासाठी त्याला 15 मार्क्स असणार आहे. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर आधारित प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 15 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम टॉपिक नंबर 3 वर तुम्हाला 15 मार्काला राहील. तर क्वेश्चन नंबर 5 चॅप्टर नंबर 4 वर आधारित प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 15 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 6 शॉर्ट नोट्स येणार आहे. 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. त्यासाठी 10 मार्क असणार आहे. असे मिळून 60 मार्कांचा हा पॅटर्न असणार आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 15 मार्काला विचारलं जाईल. ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड रिपोर्टिंग. यामध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांपैकी असे प्रश्न आहे: डिफाईन द IFRS अँड एक्सप्लेन द स्कोप अँड स्ट्रक्चर ऑफ IFRS. ओके. सेकंड आहे: व्हॉट इज द मीनिंग ऑफ ब्रांच ऑफ अकाउंटिंग? एक्सप्लेन द अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड USGAAP. ओके. या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. पुढे आहे एक्सप्लेन मीनिंग ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड अँड इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड, ज्याला IAS डिव्हिजन सेकंड म्हटलं जाईल, अँड अकाउंटिंग स्टँडर्ड डिव्हिजन 1 असेल. या दोघांचा डिफरन्स आणि त्यांचं मिनिंग वगैरे तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे. पुढे प्रश्न आहे एक्सप्लेन इंटिग्रेटेड रिपोर्टिंग अँड aspect of integrated reporting. Also explain what is the difference between financial reporting versus integrated रिपोर्टिंग. असे पण प्रश्न कदाचित 15 मार्काला विचारले जातील. पण मला वाटतं की इथला क्वेश्चन नंबर 3 हा जास्त महत्वाचा असू शकतो, किंवा क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे मी 4च प्रश्न दिलेले आहे. 4चे 4 प्रश्न काळजीपूर्वक पद्धतीने अभ्यासा, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ओके. जेणेकरून परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क पडतील. हेच प्रश्न विचारले जातील असं काही नाही. थोडेसे वेगळ्या अर्थाने पण प्रश्न विचारले जातील. क्वेश्चन नंबर 3 आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन चॅप्टर नंबर सेकंड. 15 मार्काला आहे. ज्याचं नाव आहे अकाउंटिंग फॉर प्रिन्सिपल प्राइस लेवल चेंजेस. यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन CPP अँड CCA मेथड. ज्याला CPP म्हणजे काय, तर करंट किंवा जनरल पर्चेसिंग पॉवर मेथड. ओके. त्याला GPP असं सुद्धा म्हटलं जातं, करंट किंवा जनरल पर्चेसिंग पॉवर मेथड. आणि CCA याला म्हटलं जातं करंट कॉस्ट अकाउंटिंग मेथड. ह्या दोघांपैकी एक मेथड तुम्हाला परीक्षेला विचारली जाईल. शक्यतो तरी करंट कॉस्ट अकाउंटिंग मेथड जास्त करून विचारली जाते, किंवा CPP पण विचारली जाईल. तुम्हाला परीक्षेत प्रश्न कसा विचारला जाईल: यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ रिटेन अर्निंग अंडर द कन्व्हेन्शनल मेथड अँड ऑल्सो शोईंग द प्राइस चेंजेस अंडर द CPP मेथड, किंवा डायरेक्ट CCA मेथडनी सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे
क्वेश्चन नंबर 4 न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन चॅप्टर नंबर 3 15 मार्कासाठीचा आहे. होल्डिंग कंपनीवरती प्रॉब्लेम. ओके. ज्यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन होल्डिंग कंपनी असेल. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रिपरेशन ऑफ कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट ॲज पर शेड्यूल 3 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आहे क्वेश्चन नंबर 5 न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 4 यासाठी पण तुम्हाला जवळजवळ 15 मार्क दिलेले आहेत. यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन फॉरेन ब्रांच ते ब्रांच अकाउंट वरती असा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. पुढे आहे क्वेश्चन नंबर 6 राईट शॉर्ट नोट्स आहे. 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या. त्यासाठी 10 मार्क्स आहे. पहिली शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. क्लासिफिकेशन ऑफ ब्रांचेस, त्याच्यानंतर इन्फ्लेशन अकाउंटिंग, त्यानंतर अत्यंत महत्त्वाची होल्डिंग कंपनी रिलेटेड ह्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे. ज्यामध्ये कॅपिटल प्रॉफिट अँड रेव्हेन्यू प्रॉफिट किंवा गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व्ह, नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट त्याला मायनॉरिटी इंटरेस्ट असं आपण म्हणतो. नंतर आहे म्युच्युअल ओईंग, त्याला इंटर कंपनी पण आपण म्हणत असतो. नंतर अनरिअलाइज प्रॉफिट, नंतर बोनस शेअर, डिव्हिडंड फ्रॉम सबसिडायरी कंपनी आउट ऑफ द प्री अँड पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट, नंतर प्रपोज डिव्हिडंड. तर इथे जवळजवळ 7 ते 8 पद्धतीच्या मी शॉर्ट नोट्स दिलेले आहे. त्यापैकी कोणत्याही 2 किंवा 3 तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. त्यापैकी एखादी लिहिणं अपेक्षित आहे. पण कॅपिटल प्रॉफिट अँड रेव्हेन्यू प्रॉफिट किंवा कॅपिटल रिझर्व्ह किंवा गुडविल असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. मायनॉरिटी इंटरेस्ट हे पण महत्त्वाचं आहे. जवळजवळ सर्वच महत्त्वाचे आहे. एकदम सोपे पण आहे. काळजीपूर्वक पद्धतीने करून ठेवा. पुढचे आणखीन महत्त्वाचे आहे प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ अकाउंटिंग इन इंडिया. अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे. नेक्स्ट आहे फॉरेन ब्रांच. पुढे आहे प्राइस लेवल अकाउंटिंग, जो शेवटच्या चॅप्टरचा भाग आहे. नंतर आहे इंडिया अँड प्राइस लेवल अकाउंटिंग. त्याच्यानंतर आहे क्लासिफिकेशन ऑफ ब्रांचेस, ही पण अत्यंत महत्त्वाची आहे. पुढे आहे ॲडव्हांटेजेस ऑफ इन्फ्लेशन अकाउंटिंग. ओके. इन्फ्लेशन अकाउंटिंग जरी विचारलं तरी त्याच्या संदर्भात तुम्ही सविस्तर माहिती लिहू शकता. पुढे आहे बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी रिपोर्टिंग, ज्याला BRSR असं म्हटलं जाईल. नंतर आहे बेसिस ऑर मेथड्स ऑफ अकाउंटिंग किंवा मेथड्स अकाउंटिंग असा पण प्रश्न येऊ शकतो, जो चॅप्टर नंबर 1 वर आधारित आहे. पुढे आहे लिमिटेशन ऑफ कन्व्हेन्शनल फायनान्शियल स्टेटमेंट. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन अकाउंटिंग स्टँडर्ड 11 अँड IND अकाउंटिंग स्टँडर्ड 21. अशा पद्धतीच्या काही महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स पण तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहे. बाकीच्या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला बघायला भेटतील. त्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने आपला यूट्यूब चॅनल फॉलो करा. अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी झाले नसेल तर त्वरित सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि बाकीचे देखील व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता. बाकीच्या विषयांचे देखील व्हिडिओ लवकरच अपलोड करण्यात येतील आपल्या यूट्यूब चॅनलला, आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्ही बघू शकता. काही अडचण असल्यास चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.